विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस म्हणजेच वाक्यांचे परिवर्तन कसं करायचं, म्हणजेच वाक्यामध्ये बदल कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत. तर अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह किंवा निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह असं आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करता येते. तर आपल्याला आज फक्त अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह असंच बनवायचं आहे. तर सुरुवातीला अफर्मेटिव्ह म्हणजे काय ते बघूया. अफर्मेटिव्ह सेंटेन्स. तर अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ज्या वाक्यामध्ये होकार दर्शवलेला असतो, ज्या वाक्यामध्ये होकार दर्शवलेला असतो त्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. आणि अफर्मेटिव्ह सेंटेन्सला दुसरं नाव आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स. म्हणजे आपण म्हणतो ना, बी पॉझिटिव्ह थिंकिंग, म्हणजे पॉझिटिव्ह विचार तुमचे ठेवा, म्हणजे त्यानुसार तुमच्या विचारानुसार तुमचं काम होत राहील. म्हणजेच त्यालाच पॉझिटिव्ह सेंटेन्स, अफर्मेटिव्ह सेंटेन्सलाच पॉझिटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. आणि अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये एखादं काम झालेलं आहे, चालू आहे किंवा होणार आहे, म्हणजे काहीतरी काम चालू असते अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये, कारण त्याच्यामध्ये होकार दर्शवलेला असतो. तर निगेटिव्ह सेंटेन्स कशाला म्हणायचं ते बघूया. तर निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ज्या वाक्यामध्ये नकार दर्शवलेला असतो त्याला आपण निगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. तर निगेटिव्ह सेंटेन्समध्ये काही शब्द असतात, त्याच्यावरून आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स ओळखावं लागतं. तर कोणकोणते शब्द असतात? तर नो, नॉट, नन, नेव्हर, नायदर, त्यानंतर विदाऊट, हार्डली हे शब्द ज्या वाक्यामध्ये असतात तेव्हा ते वाक्य निगेटिव्ह असते. तर हे झालं अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह बद्दल. आता आपल्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं निगेटिव्ह म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन अफर्मेटिव्हचं निगेटिव्हमध्ये करायचं आहे. तर रूल नंबर 1 आहे की हेल्पिंग वर्ब नंतर नॉट प्लस अपोजिट वर्ड म्हणजेच अँटोनिमचा वापर आपल्याला इथे करायचा असतो या सेंटेन्समध्ये. की कोणत्या सेंटेन्समध्ये? जेव्हा आपण अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह बनवतो तेव्हा. तर करूया आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्समध्ये ट्रान्सफॉर्मेशन. तर फर्स्ट सेंटेन्स आहे दॅट इज डिफरंट. हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. आता याचा आपल्याला मराठी मिनिंग बघायचं आहे. दॅट इज डिफरंट म्हणजेच ते वेगळे आहे. दॅट इज डिफरंट म्हणजे ते वेगळे आहे. आता अफर्मेटिव्हचं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला निगेटिव्हमध्ये करायचं आहे. तर करूया या रूलनुसार, रूल नंबर 1 नुसार. दॅट जो आहे, दॅट जशाला तसा ठेवायचा आहे. दॅट इज. आता इज नंतर आपल्याला नॉटचा यूज करायचा आहे. दॅट इज नॉट. आता हेल्पिंग वर्ब नंतर आपण नॉट घेतलं आणि नॉटच्या नंतर आपल्याला अपोजिट वर्ड म्हणजे अँटोनिमचा यूज करायचा आहे. तर डिफरंटचा अँटोनिम आहे सेम. तर घेऊया द सेम. दॅट इज डिफरंट म्हणजेच दॅट इज नॉट दी सेम, म्हणजे अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह आपण बनवलेलं आहे. तर या निगेटिव्हचा मिनिंग बघूया काय होते मराठीमध्ये. ते दॅट इज नॉट दी सेम म्हणजेच ते एकसारखे नाही. ते एकसारखे नाही याचाच अर्थ ते वेगळे नाही. तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की जेव्हा आपण अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह बनवतो त्यावेळेस वाक्याचा मिनिंग चेंज होता कामा नये. पण आपल्याला इथे वाक्य ग्रॅमॅटिकली चेंज करायचं आहे, पण त्याचा अर्थ चेंज करायचा नाही. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे इट इज हार्ड टू इमॅजिन. इट इज हार्ड टू इमॅजिन अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. आता याचं मराठी मिनिंग बघूया. इट इज हार्ड टू इमॅजिन म्हणजेच कल्पना
करणे कठीण आहे, कठीण आहे. आता अफर्मेटिव्हचं आपल्याला अफर्मेटिव्हचं आपल्याला निगेटिव्ह मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. तर करूया. इट इज. आता इज काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. इट काय आहे? सब्जेक्ट आहे. त्या हेल्पिंग वर्बच्या नंतर आपल्याला कशाचा वापर करायचा आहे? नॉटचा. मग हेल्पिंग वर्ब नंतर नॉट घेऊया आणि त्यानंतर नॉट प्लस अपोजिट वर्ड म्हणजेच अँटोनिम घ्यायचा आहे आपल्याला. अँटोनिम्स. तर आपल्याला हार्डचा अँटोनिम घ्यायचा आहे. तर हार्डचा अँटोनिम आहे इजी आणि बाकी जशाला तसं. इट इज नॉट इझी टू इमॅजिन. हे झालं आपलं अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्स. काय झालं हे? निगेटिव्ह सेंटेन्स. आता याचा मराठी मिनिंग बघूया. इट इज नॉट इझी टू इमॅजिन म्हणजेच कल्पना करणे सोपे नाही, सोपे नाही. याचाच अर्थ काय? कल्पना करणे सोपे नाही याचाच अर्थ कल्पना करणे कठीण आहे. म्हणजे वाक्याचा अर्थ एकच झाला, पण आपण बोलतोय कसं? दोन पद्धतीने. बरोबर आहे. त्यानंतर आपला थर्ड सेंटेन्स आहे द वेदर वॉज कूल. अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. आता याचा मराठी मिनिंग बघूया. द वेदर वॉज कूल म्हणजेच हवामान थंड होते. द वेदर वॉज कूल म्हणजे हवामान थंड होते. आता आपल्याला अफर्मेटिव्हचं ट्रान्सफॉर्मेशन निगेटिव्हमध्ये करायचं आहे. तर करूया. द वेदर वॉज. आता द वेदर काय आहे? सब्जेक्ट आहे आणि त्यानंतर वॉज काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. आणि हेल्पिंग वर्ब नंतर आपल्याला काय टाकायचं आहे? नॉट टाकायचं आहे. म्हणून वॉज नॉट आणि प्लस काय घेणार आपण? अपोजिट वर्ड म्हणजेच अँटोनिम्स घेणार आहोत. तर कोणाचा अँटोनिम्स घेणार आहोत आपण? वेदर वॉज कूल. तर कूलचा आपल्याला इथे घ्यायचा आहे अपोजिट वर्ड म्हणजेच वॉर्म. द वेदर वॉज नॉट वॉर्म. त्याचा मराठी मिनिंग बघूया. द वेदर वॉज नॉट वॉर्म म्हणजेच हवामान उबदार, हवामान उबदार नव्हते. हवामान उबदार नव्हते याचाच अर्थ हवामान थंड होते. म्हणजे मिनिंग एकच झाला, पण बोलण्याच्या पद्धती दोन झाल्या. बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इट वॉज इम्पॉसिबल. हे झालं अफर्मेटिव्ह सेंटेन्स. आता याचं आपल्याला अफर्मेटिव्हचं ट्रान्सफॉर्मेशन निगेटिव्हमध्ये करायचं आहे. तर सुरुवातीला आपण याचं मराठी मिनिंग बघूया. इट वॉज इम्पॉसिबल म्हणजेच ते अशक्य होते. ते अशक्य होते. आता याचं आपल्याला निगेटिव्हमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. करूया. इट वॉज. इट काय आहे? सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट नंतर आपला हेल्पिंग वर्ब आहे वॉज. हा हेल्पिंग वर्ब आहे आणि हेल्पिंग वर्बच्या नंतर काय घ्यायचं आपल्याला? रूलनुसार नॉट घ्यायचा आहे. घेऊया नॉट. नॉट प्लस अपोजिट वर्ड. आता इम्पॉसिबलचा आपल्याला अपोजिट वर्ड इथे यूज करायचा आहे. तर इम्पॉसिबलचा अपोजिट वर्ड आहे पॉसिबल. घेऊया. इट वॉज नॉट पॉसिबल. इट वॉज नॉट पॉसिबल. इट वॉज इम्पॉसिबल म्हणजेच इट वॉज नॉट पॉसिबल. त्याचा मिनिंग आहे मराठी इट वॉज नॉट पॉसिबल. इट वॉज नॉट पॉसिबल याचा मराठी मिनिंग बघूया. इट वॉज नॉट इम्पॉसिबल म्हणजेच ते
शक्य नव्हते, ते शक्य नव्हते याचाच अर्थ, ते शक्य नव्हते याचाच अर्थ ते अशक्य होते. म्हणजे मिनिंग एकच आहे, पण आपण इथे दोन पद्धतीने बोलत आहोत. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे सी रिमेन सायलेंट. हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. आता आपल्याला याचं अफर्मेटिव्हचं निगेटिव्हमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. तर सुरुवातीला आपण याचा मराठी मिनिंग बघूया. सी रिमेन सायलेंट म्हणजेच ती गप्पच राहिली. सी रिमेन सायलेंट म्हणजे ती गप्पच राहिली. आता याचं निगेटिव्हमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करूया. सी, सी आहे सब्जेक्ट. आता आधीचे जे सेंटेन्स आहे आपले वरचे, याच्यामध्ये आपण हेल्पिंग वर्ब वापरलेलं आहे. इज म्हणजे अफर्मेटिव्हमध्ये इज आहे, तर आपण निगेटिव्हमध्ये सुद्धा इजच हेल्पिंग वर्ब वापरलेलं आहे. पण इथे आपल्याला हेल्पिंग वर्ब दिसते का? सी रिमेन सायलेंट दिसत नाही आहे. मग हेल्पिंग वर्ब नसेल तर काय असते वाक्यामध्ये? मेन वर्ब असतो. मग मेन वर्ब कोणता आहे? रिमेन. मेन वर्ब म्हणजे मेन काम जे वाक्यामध्ये होत आहे ते. सी रिमेन. आता तुम्हाला इथे याचे मी 3 फॉर्म सांगणार आहे. बघा, रिमेन, रिमेन हा झाला फर्स्ट फॉर्म. फॉर्म यालाच आपण रूट फॉर्म असं सुद्धा म्हणतो. इथे लिहिते मी फर्स्ट फॉर्म. रिमेन हा V2 म्हणजेच सेकंड फॉर्म. रिमेन हा झाला V3 म्हणजेच थर्ड फॉर्म. थर्ड फॉर्म. आता रिमेन फर्स्ट फॉर्म, रिमेन ईडी लागलेला आहे. सेकंड फॉर्म रिमेन, इथे पण ईडी लागलेला आहे. थर्ड फॉर्म. आता याचा यूज कुठे होतो ते बघा. रिमेन याचा यूज होतो प्रेझेंट टेन्स मध्ये. प्रेझेंट टेन्स. त्यानंतर V2 चा यूज होतो पास्ट टेन्स मध्ये. पास्ट टेन्स. आणि या रिमेनचा V3 चा उपयोग होतो पास्ट पार्टिसिपल मध्ये. पास्ट पार्टिसिपल मध्ये. आता तुम्ही म्हणाल की मॅम इथे V2 ला ईडी लागलेला आहे आणि V3 ला सुद्धा ईडी लागलेला आहे, मग हा V2 हा V3 कसा काय? हा असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल. तर त्याच्यामध्ये एक मोठा असा डिफरन्स आहे की जेव्हा वाक्यामध्ये हा V2 येतो तेव्हा तो एकटाच येतो. त्यावरूनच आपण काळ ठरवत असतो की हा पास्ट टेन्स आहे. परंतु ज्यावेळेस हा V3 वाक्यामध्ये येतो ईडी लागून, त्यावेळेस तो हेल्पिंग वर्ब सोबत घेऊन येतो आणि म्हणूनच त्याला पास्ट पार्टिसिपल असं म्हणतात. हा मोठा डिफरन्स याच्यामध्ये आहे. तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल. तर याच्यानुसार आपल्याला वाक्यामध्ये काय घ्यायचं आहे की प्रेझेंट असेल तर डू डज आणि पास्ट असेल तर डीडचा आपल्याला इथे यूज करायचा आहे. तर वाक्यामध्ये जेव्हा हेल्पिंग वर्ब नसते आणि मेन वर्बच असते तेव्हा मेन वर्बनुसार आपल्याला डू डज डीडचा वापर करायचा असते. इथं रूल नंबर 2 आहे. रूल नंबर 2. जेव्हा वाक्यात हेल्पिंग वर्ब नसून, आता HP लिहिते मी शॉर्टकट मध्ये, हेल्पिंग वर्ब नसून मेन वर्ब असते, मेन वर्ब असते, तेव्हा मेन वर्ब नुसार वाक्यामध्ये
डू, डज आणि डीडचा वापर करावा. डीडचा वापर करावा हा आपला रूल नंबर 2 आहे, जो की तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. आणि याच्यानुसार आपण हे वाक्य सोडवणार आहोत. अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह बनवणार आहोत. बघा, सी रिमेन सायलेंट, ती गप्पच राहिली. आता याचं आपल्याला निगेटिव्हमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. सी आहे, आता इथे रिमेन ईडीवाला आहे, म्हणजेच पास्ट टेन्स आहे, V2 आहे. तर जेव्हा V2 असतो तेव्हा आपण डीडचा उपयोग करत असतो. म्हणून सी डीड आणि डीड हेल्पिंग वर्ब झाला. त्याच्यानंतर आपल्याला नॉट घ्यायचा आहे. सी डीड नॉट, सी डीड नॉट. आता आपल्याला याचा हे घ्यायचा आहे अपोजिट वर्ड. सायलेंटचा अपोजिट वर्ड आहे स्पीक. बघा, अफर्मेटिव्हचं निगेटिव्हमध्ये ट्रान्सफर कसं केलं आपण की सी डीड या मेन वर्बनुसार आपण डीड वापरलेला आहे आणि हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट प्लस अपोजिट वर्ड घेतलेला आहे, म्हणजे सी डीड नॉट स्पीक. याचा मराठी मीनिंग काय होईल? ती काहीही बोलली नाही. काहीही बोलली नाही. ती काहीही बोलली नाही याचाच अर्थ ती गप्पच राहिली. बरोबर आहे? ती काहीही बोलली नाही याचाच अर्थ ती गप्पच राहिली. म्हणजे इथे आपण वाक्याचा मीनिंग चेंज केला नाही, फक्त आपण ग्रॅमॅटिकली वाक्य चेंज केलेलं आहे. त्यानंतर लास्टचा आपण सेंटेन्स बघणार आहोत. सी लव्स हर मदर. अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. याचा मराठी मीनिंग बघूया आधी. सी लव्स हर मदर, ती तिच्या आईवर प्रेम करते. आता आपल्याला याचं अफर्मेटिव्हचं निगेटिव्हमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. सी सब्जेक्ट आहे आपला, तो जसाच्या तसा ठेवायचा आहे आणि हेल्पिंग वर्ब नाही आहे, वरच्या वाक्यासारखंच आहे. मेन वर्ब आहे लव्ज. तर आता इथे जसं मी सांगितलं होतं की रिमेन रिमेन रिमेन, तर इथे सुद्धा तसंच आहे. या लवचं लव फर्स्ट फॉर्म आहे V1 LOVED. लव हा V2 आहे आणि LOVED हा V3 आहे. तर आता V1 V2 V3 याच्यानुसारच आपल्याला डू डज डीड वापरायचं आहे. तर इथे मेन वर्बला एस लागलेला आहे, मग इथे हेल्पिंग वर्ब एस लागणारच आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजेच डज घ्यायचा आहे. तर सी डज आणि हेल्पिंग वर्ब नंतर काय घेणार आपण? नॉट घेणार आहे. सी डज नॉट. आणि आता आपल्याला लवचा काय घ्यायचा आहे? अपोजिट वर्ड घ्यायचा आहे. सी डज नॉट हेट. लवचा अपोजिट मीनिंग काय आहे? अपोजिट वर्ड हेट आहे. आणि बाकी सेंटेन्स जशाला तसं. हेट हर मदर. म्हणजे त्याचा मराठी मीनिंग काय होईल? सी डज नॉट हेट हर मदर, म्हणजेच ती तिच्या आईचा द्वेष करीत नाही. ती तिच्या आईचा द्वेष करीत नाही याचाच अर्थ ती तिच्या आईवर प्रेम करते. सी डज नॉट हेट हर मदर, म्हणजेच ती तिच्या आईचा द्वेष करत नाही किंवा तिरस्कार करत नाही याचाच अर्थ ती तिच्या आईवर प्रेम करते. तर हे झाले आपले काय? अफर्मेटिव्हचे निगेटिव्ह सेंटेन्स. आता तुम्ही म्हणसाल की इथे मॅम यस आलेले आहे, इथे ईडी आलेले आहे. आता इथे ईडी V2 होता, पण इथे जो V1 आहे इथे तर तुम्ही यस लावलंच नाही. याचं कारण असं आहे की जेव्हा
तृतीय पुरुषी एकवचनी ही, सी, इट जेव्हा येतात तेव्हा त्यासमोर जे मेन वर्ब येते त्याला एस किंवा ईएस लागलेलं असते, म्हणून सी लव्स असं इथे आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणाल की इथे लव तर यस आलेलं नाही पण इथे आलेलं आहे. पण इथे ज्या वेळेस वाक्यामध्ये ही, सी, इट हे तृतीय पुरुषी प्रोनाउन येतात तेव्हा त्यांच्यासमोर मेन वर्बला यस किंवा ईएस लागलेला असतो. हा एक ग्रामरमधील नियम आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल किंवा काही ही माहिती तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी किंवा तुमच्या जीवनात काही उपयोगी पडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.